नाईट, गुड मॉर्निंग. उठा उठा, सकाळ झाली, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा उठा. माय कोचो बाई, उठ ना माय. अरे 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 अरे, उशीर होतो ना बेटा. चेपट्या, ऐ चेपट्या. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग चेपट्या. गुड मॉर्निंग चेपट्या. हे पाय, ऊन आली आज तिकडे. पाय हे पाय, ऊन दिसते का नाही. हा चल चल भाऊ चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग कर. उठ उठ, उशीर झालाय. चल आंघोळ करा पटापटा. चला चला चला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे सकाळी सकाळी मयंकला लवकर उठवत होती, त्याच्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवलेलं होतं, कारण मयंकला लवकर शाळेत जायचं असतं सकाळी. त्यानंतर मयंक उठला, त्याची आंघोळ वगैरे घालून दिली, त्याची तयारी करून दिली. तर असा असतो माझा डेली रुटीन. तर डेली रुटीन बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर इथं सकाळी सकाळी मयंकची तयारी अशा पद्धतीने करून द्यावं लागते. आता कसं झालं, मयंक गोरा गोरा आहे ना, तर मग मयंकसाठी एक लाईक नक्की करा. तर चला, इथून पुढं पटापट मयंकचं आवरून दिलं. आणि तर चला फ्रेंड, आमची तयारी झालेली आहे. आता मी उठली, मयंकचं आवरून दिलं, आता आम्ही निघतोय. तर चला मग, चला चला चला. स्कूल चले हम, है ना रे, स्कूल चले हम. इकडे बाय, हाय कर, गुड मॉर्निंग कर. चला म्हणा शाळेत. शाळेत चला. बापरे, मयंक शाळेत गेला. मयंकला शाळेत सोडून आली. आता आवरते मी माझे काम. तसं वाटतं झोपून जाऊ, पण काय, एकदा उठलं त्याचा आवरोस तर झोपाची खुलून जाते माझी, की परत झोपच लागत नाही. ही आमची गॅलरी. तर गॅलरी तर आहे आज, तर बाहेरून एवढा छान नजारा आहे ना बघण्यासारखं एकदम. म्हणजे ऊन वगैरे आली मस्त, दाखवते तुम्हाला, थांबा. बघा कसं दिसतंय. कसं आहे. तर चला, इकडे आता सगळं ऑलरेडी आवरलेलंच आहे. रात्रीचंच आवरून घेतलं, कारण काय, रात्रीचे कामं रात्रीच केलेले चांगले असतात. रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेत असते. रात्रीचं थोडंफार खायचं उरलेलं आहे. आता पटकन आंघोळीला पाणी ठेवते. एक मिनिट, कॅमेराला बसलो पाहिजे. तर आता आंघोळीला पाणी वगैरे ठेवते, आवरते, मस्तपैकी चहा बिस्किट वगैरे घेते. असं असतं रुटीन. आज तर आज सॅटरडे आहे आणि मयंकचा फंडे आहे. तर उद्या आमचा फंडे सोबत, म्हणजे उद्या आम्ही कुठंतरी फिरायला जात असतो रविवारचा, तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला, आवरते पटापट, भेटू थोड्या वेळाने, तुम्ही कंटिन्यू करा. मयंकला शाळेत सोडून आल्यानंतर मी इकडे लगेच आंघोळीसाठी पाणी वगैरे ठेवलं. सकाळचे कामं सकाळी सकाळी लवकर आवरले ना, ते एकदम फ्रेश वाटतं. उशीर झाला की मग कामाचा सुद्धा कंटाळा येतो आणि मग अख्खा दिवस बोर जातो. त्याच्यामुळे मग लवकर लवकर म्हणलं चला आवरावा. मग काय, मग लगेच हातात ब्रश घेतला आणि लगेच आंघोळीला पाणी पण ठेवलं, लगेच चहा पण ठेवला. आणि म्हणलं चहा नाश्ता झालं की लवकर लवकर कामं आवरली की एका ठिकाणी जायचं होतं मला जॉब बघण्यासाठी. तर असं वाटतं, जो दुपारचा टायमिंग असतो तो खूप बोर होतो. मला एकदम फ्री असते त्या टायमिंगमध्ये, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे, असंही रिकामी आहे आपण, तशी रिकामी आहे, त्याचा वाटतं जॉब करावा. तर किरण तर म्हणत होता की जॉब वगैरे करायची काही गरज नाही, तू घरी राहा. पण मला असं वाटतं की नाही, आपल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. जरी किती आपल्या लाईफ पार्टनरने आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवल्या आणि सगळ्या आपल्या गरजा पूर्ण केल्या, घर चालवलं, काही असलं तरी आपल्या स्वतःसाठी तरी का होईना जॉब करायला पाहिजे असं वाटतंय मला. म्हणले की करिश्मा, किरणवर डिपेंड राहू नको, तू जॉब कर, स्वतःच्या पायावर उभी हो. हे पण तेवढंच खरं आहे. लाईफ पार्टनर किती प्रेम करणारा असला, जीव लावणारा असला, काही असलं तरी दुनियाचा एक अनुभव आलेला आहे मला. कोण कोणाचं नसतं आणि कोण कधी आपल्याला सोडून जाईल, कोण कुठं साथ सोडेल, कशी आपल्यावर वेळ येईल हे सांगता येत नाही. आणि तसंही पुण्यामध्ये राहून सगळ्या गोष्टी एकट्याच्या जीवावर बघून सगळं काही एकट्याने हँडल होतच नाही.
त्याच्यामुळे म्हणलं चला रिकामीच राहते ना तशी पण दिवसभर, तर काहीतरी करायला पाहिजे. तसं विश्वास तर आहे, शेवटचा विश्वास राहिला आहे फक्त किरणवर. कारण आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये आलेल्या सगळ्या लोकांनी मानलेल्या, जवळच्या परक्या दूरच्या रक्तातल्या सगळ्या नात्यांनी मला धोका दिलेला आहे. त्यामुळे आता फक्त शेवटचा विश्वास राहिलेला आहे किरणवर. त्याच्या अगोदर पण त्यांनी भरपूर वेळेस तो मला सोडून गेला वगैरे हे मी दाखवलं, पण खरं तर तो मला कधी सोडूनच गेला नव्हता. कारण सोडून गेला असता तर परत त्याने एक्सेप्टच केलं नसतं. दरवेळेस भांडणं करून मीच त्याला हाकलून दिलेलं आहे. आजपर्यंत तर नाही बोलली मी, पण आज स्वतः माझी चूक मी मान्य करते की किरण मला कधीच सोडून गेलेला नव्हता स्वतःहून. दरवेळेस मीच भांडणं करून किंवा माझ्या मनासारखं काही नाही झालं किंवा काही गोष्टी नाही पटल्या किंवा छोट्या छोट्या भांडणावरून मीच त्याला माझ्यापासून दूर केलेलं आहे नेहमी. त्याच्यामुळे नाहीतर तो जर सोडून गेला असता ना तर तो कधी लाईफमध्ये माझ्या वापस पण आला नसता. तरी तर सकाळी सकाळी मी चपात्या पण गरम करत होती, कारण रात्रीच्या 2 चपात्या होत्या ज्या की मी एक्स्ट्रा टाकून ठेवलेल्या होत्या. सकाळी बिस्किट नव्हतं, चहासोबत म्हणून काही ना काही लागत असतं मला चहासोबत. तसं मला चहा पिऊनच होत नाही. तर इथं चपात्या वगैरे गरम केल्या आणि या फ्रेंड्स चहा चपाती खायला कोणाकोणाला आवडते चहासोबत चपाती. रात्रीच्या 2 एक्स्ट्रा टाकून ठेवलेल्या होत्या, बिस्किट नव्हतं, म्हटलं चला मग चपाती. मग नाश्त्याला काहीतरी लागत असतं ना, मग चहा चपाती. तर या कोणाकोणाला आवडते पटापटा कमेंट करा, या चहा प्यायला. हॅलो, वेलकम बॅक. फायनली आंघोळ वगैरे झाली. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. देवपूजा आज पण होणार नाही, उद्या होणार. तर देवपूजेवरून एक आठवलं की खूप जण म्हणत होते मंदिर इथं नको असायला पाहिजे, कारण हे मेन डोर आहे बघा. हे मेन डोर आहे आणि इथेच पलंग आहे. कारण रूम खूप छोटी आहे, तुम्ही बघू शकता. इकडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, फक्त एवढीच आहे रूम, स्पेस नाही आहे रूममध्ये. तर ते मेन डोर आहे आणि लगेच इथं पलंग लावला आहे आणि इकडे देवारा लावला, तर म्हणजे देवघर लावलं आहे. तर खूप जण म्हणत होते की पलंगाच्या म्हणजे जिथं आपण झोपतो तिकडे पाय करतो आणि त्या साईडला देवारा ठेवला किंवा देवघर ठेवला. तर तुम्ही बघू शकता इथून एवढा गॅप आहे, पलंग तिकडे आहे, पलंग त्या साईडला आहे. हे दिसतंय ना तुम्हाला, इथून इथपर्यंत पलंग आहे, बाकी देवघर इकडे. म्हणजे आपण झोपतो तिकडे पाय करून झोपतो. मी इकडे काय संबंध आला. आता रूम छोटे असल्यामुळे मला काही पर्याय पण नाही आणि हॉलमध्ये दुसरीकडे काही जागा पण नाही. इकडे डायरेक्ट गॅलरी आहे आणि इथं देव ठेवू शकत नाही, इथूनच येणं जाणं असतं त्याच्यामुळे. आणि मग आता कुठं ठेवायचं, तर खूप जण म्हणत होते की देवघर इकडे ठेवायचं, म्हणजेच पाण्याच्या ठिकाणी. ठीक आहे, मान्य आहे, चला आपण इथं ठेवू देवघर. पण इथं रॅक आहे आणि ती रॅक काय हलवता येत नाही. इथून दुसऱ्या ठिकाणी रॅक चिटकवायची म्हणल्यावर त्याला परत ते ड्रिल मशीनवाला बोलवा आणि हॉल पाडत बसा. त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं मंदिर ठेवू शकत नाही, कारण बघू शकता आंघोळीचं बाथरूम अटॅच आहे इथं, टॉयलेट बाथरूम. त्याच्यामुळे हे बाथरूम इकडच्या साईडने असं. मग तिथं समजा आपण देव लावले, एक्झाम्पल देवघर तिथं ठेवला, तर मग ते योग्य वाटत नाही माझ्या मनानुसार. तरी तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सजेस्ट करू शकता तुम्ही. पण हे इकडे आंघोळीचं टॉयलेट बाथरूम वगैरे असल्यामुळे मी इकडे देवघर लावू शकत नाही, कारण बाथरूम त्या साईडला आहे, बरोबर. तर तुम्हीच सांगा आता मला काय योग्य काय अयोग्य सजेस्ट करू शकता. बाकी इथं कुठंच जागा नाही आहे, बघू शकता. इथं हे किचन ओटा आहे, इथं आपण स्वयंपाकाला वगैरे उभे राहतो, त्यामुळे देव तिथं पण लावता येत नाही. कारण पूर्व दिशा ही आहे, पूर्व, मग पश्चिम पाठीमागे आणि इकडे उत्तर आहे आणि इकडे दक्षिण आहे. तर उत्तर आणि दक्षिण दिशेला देव नसतात, पूर्व आणि पश्चिम दिशेला देव असतात. तर पश्चिम दिशेला तर असं कुठेही जागा नाही आहे, कारण इकडे सगळं किचन ओटा आणि ते बघू शकताय. तर इथं कुठं जागा नाही आहे आणि इकडे लावायचं म्हणल्यावर इकडे बाथरूम आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. इथे पण नाही लावू शकत, इथंच बाथरूम आहे, दरवाजा आहे बाथरूमचा आणि हॉलमध्ये तर अजिबातच जागा नाही, बघू शकता. इथं देव लावू शकत नाही, त्यामुळे इकडे लावले. मग मी काय चुकी केली सांगा बरं, कुठं लावायला पाहिजे. इथं लावले असते कपाटाच्या ठिकाणी, पण मग कपाट कुठं ठेवायचा परत, हेही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला जिथं योग्य वाटलं तिथं लावलं. बाकी तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्हाला योग्य वाटते का इथंच बाथरूम असल्यावर देव तिथंच लावायचे, म्हणजेच इथंच लावायचे. योग्य वाटत असेल तर करा कमेंट पटापटा. तर चला मग आता आवडते बाकीचे कामं. आंघोळ वगैरे तर झालेली आहे. तर पर्याय नसला ना तर हाय तसं ॲडजस्ट करावं लागतं, काय करायचं, पर्याय नाही ना. आणि रूम छोटी आहे, जसं आहे तसं निभवायचं. कोणी कोणी तर असं मंदिर वर लटकवून देतात, पण ते वर लटकवणे योग्य नाही. नाहीतर मी पण ते मंदिर वर लटकवून दिला असता, पण मंदिर वर लटकवून पूजा करायची नसते असं मी यूट्यूबवर बघितलं होतं.
त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे मंदिरचा. तर चला आता कामावरते बाकीचे स्वयंपाक करायचं आहे, अजून डबा फिबा द्यावं लागतं मला, जेवण करायला येतात शिंदे साहेब आणि जास्त माहिती मी त्यांच्याबद्दल काही शेअर करत नाही कारण उघड डोक्याला ताप करून घ्यायला मला काही हौस नाही आहे. आणि राहिली गोष्ट जॉबची, तर एका ठिकाणी जॉब आहे कंपनीमध्ये, तर तिथं पेमेंट खूप कमी आहे. मग माझं काय म्हणणं आहे, आपण जर एवढं अख्ख्या दिवसभर तिथं काम करतो आणि पेमेंट जर ते एवढं कमी देतात तर मग काम करून फायदाच काय. त्याच्यामुळे मग विचार करत होती, पण असं वाटायला लागलंय जाऊ दे, असंही मी दिवसभर बोर होते, रिकामी राहते, पर्याय नाही. आणि माझे 10, 11, 12 फायनली 12 वाजता तर सगळे कामं आवरून जातात. म्हणजे फक्त फरक पडतो 2 तासाचा. जर 10 वाजता कामं आवरून झाले समजा, तर मग मी 10 ते 5 संध्याकाळपर्यंत फ्रीच राहते. मग तेवढ्याच टायमामध्ये नसल्यापेक्षा बरं आहे असं समजून ते जॉब जॉईन केलेलं बरं राहील असं मला वाटतं. तर लवकरच प्लॅन चाललेला आहे की जॉईन करून टाकायचं. जाऊ दे, जसं आहे तसं आहे, बघू, हळूहळू पेमेंट वाढत असतं. आपण जर एकाच ठिकाणी टिकून राहिलो ना, मग पेमेंट वाढत असतं, हेही मला माहिती. तर असं वाटतं हे लोकांचे असले फालतू कमेंट ऐकून घेण्यापेक्षा आपल्या जॉबला गेलेलेच परवडतं. कारण आपण कितीही चांगलं दाखवायचा प्रयत्न करा, कितीही चांगलं बोला, कितीही चांगले व्हिडिओ काढा, ते म्हणतात ना मेरी मुर्गी की एकच टांग. काही लोकांना सवयच पडून गेलेली आहे. आणि बाकीच्या लोकांचे चमचे इथं येऊन कमेंट करतात, ते मला सहन होत नाही. त्याच्यामुळे असं वाटते ठीक आहे, असो आपला जॉबच बरा आहे, कमी तर कमी. बाकी साईड बाय साईड हे यूट्यूब चालेल, कधीतरी एखादा व्हिडिओ टाकायचा आणि आपला जॉब करायचा. त्यातच खरा आयुष्याचा आनंद आहे. नाहीतर काय, खायचं आपण कमवून कष्ट करून खायचं आणि लोकांचं रुबाब ऐकून घ्यायचा, अवघड आहे. तर चला आवरते आता, बोलते तुम्हाला अजून थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, सगळे कामं आवरले, बसली आता निवांत. म्हणून म्हणलं एक विषय क्लिअर करून द्यावं, ज्या विषयावर मला खूप कमेंट येतात आणि पर्सनली DM पण असतात की माधुरीताईला तुझ्यामुळे एवढा त्रास होतोय, मग तू माधुरीताईसाठी व्हिडिओ का नाही बनवत, का नाही त्यांच्यासाठी बोलत. तर त्याचं उत्तर असं आहे की माधुरीताईनीच मला शांत राहायला सांगितलं आहे. आणि त्या बोलल्या, जे काही उत्तर द्यायचं आहे ते आपण फक्त कायद्याने देऊ, कोणालाही उत्तर द्यायची गरज नाही, किती भुकायचं ते भुकू दे. त्याच्यामुळे मी कोणालाही रिप्लाय करत नाही आहे, काहीच उत्तर देत. कारण कसं आहे, त्या लोकांना आहे ना सवय पडून गेलेली आहे एखाद्याची बदनामी करायची, एखाद्याला वाईट बोलायचं आणि डॉलरसाठी नुसतं भुकत राहायचं. आणि कसं होतं, पुढचा भुकला, आपण बिस्किट टाकलं की तो अजून भुकतो, अजून बिस्किट टाकलं की अजून भुकतो. त्याच्यामुळे कुत्र्यांना बिस्किट टाकायचंच बंद केलेलं आहे. त्यामुळं कितीही कोणी भुकलं तरी काही फरक पडत नाही, इग्नोर करण्याशिवाय पर्याय नाही. कारण यांचा हा एक धंदाच आहे, एखाद्याला ट्रोल करायचं, त्याला शिव्या द्यायच्या, त्याच्यानंतर त्याची बदनामी करायची आणि खूप सारे डॉलर कमवायचे. आणि त्यांनी जर पलटून काही उत्तर दिला तर मग अजून त्यांना टॉपिक भेटतो ना, ही मला अशी बोलली म्हणून मी तशी बोलली, नाहीतर मी बोलली नव्हती. चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी असं असतं. म्हणजे सुरुवात हे करतात आणि ढकलतात मग आपल्यावर, हां ती म्हणली म्हणून मी म्हणली, पण तू आधी शेण खाल्लं हे विसरतात. त्याच्यामुळे मी रिप्लाय देत नाही. आणि राहिली गोष्ट माधुरीताईची, माधुरीताईंनी सांगितलंय तू स्वतःलाही त्रास करून घेऊ नको, मीही काही विषय घेत नाही आहे, त्यामुळे तूही काही विषय घेऊ नको. आणि माधुरीताईंनी स्वतः सांगितलं म्हणल्यावर मी कशाला मग कोणाला रिप्लाय देणार आहे सांगा बरं. आणि मी विचारलं त्यांना, मी सांगितलं पण तुम्ही विचारू शकता जाऊन, की त्यांना विचारलं, ताई म्हणलं हे सगळं चाललंय, मला सहन होत नाही, मी देऊ का उत्तर. तर ताई म्हणल्या तू गप्प बस, उत्तर द्यायची काही गरज नाही आहे, आपण कायद्याने उत्तर देऊ, जे काही उत्तर द्यायचं आहे तुला तू कायद्याने उत्तर दे. असं यूट्यूबवर काही न्यायालय नाही आहे, त्याच्यामुळे इथं उत्तर देऊन काहीच फायदा नाही. स्वतःचा टाईम वेस्ट होतो, स्वतःच्या डोक्याला ताण करून घ्यायचा, त्याचा वाटा ते मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे, म्हणून मी उत्तर देत नाही. तर मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, जिथं उत्तर द्यायचं आहे तिथंच देईल. इथं यूट्यूबवर काय कोणी काय न्यायालय खोलून ठेवलेलं नाही आहे. चला, आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. आणि असा असतो आमचा डेली रुटीन. उद्या आहे संडे, उद्या आम्ही कुठंतरी फिरायला जाऊ की नाही जाऊ काही सांगता येत नाही. तर मयंकसाठी मी जात असते, बाकी एवढं काही इंटरेस्ट राहिला नाही आता मला घुमण्यात फिरण्यात, व्हिडिओमध्ये, कशातच. आपलं काम करायचं आणि एन्जॉय लाईफ, बस एवढंच. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.